तर अकोल्याच्या भाजप आणि मित्रपक्षांचे नगरसेवक हे अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। भाजप 44 नगरसेवकांचा गट स्थापन करणार आहे। विभागीय आयुक्तांसमोर भाजपच्या गटातील नगरसेवकांची परेड होणार आहे आणि भाजपकडून 44 नगरसेवकांचा गट हा स्थापन केला जाणार आहे। भाजपच्या 38 नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक, शिवसेना राष्ट्रवादीचा एक आणि एक अपक्ष असे नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहेत आणि त्यांच्याकडून गटाची स्थापना केली जाणार आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाणी यांच्याकडून। प्रणय, भाजपकडून 44 नगरसेवकांचा हा गट स्थापन केला जाणार आहे आणि त्यामुळे अकोल्यात सत्ता स्थापनेचा भाजपचा मार्ग मोकळा झालाय असं म्हणायचं का? नक्की आकांक्षा, विभागीय आयुक्ताकडे यांनी अर्ज केला होता गट स्थापनेसाठी आणि या गट स्थापनेमध्ये 44 नगरसेवक असल्याचा दावा भाजपने केलेला आहे आणि नुकतीच विभागीय आयुक्त यांनी या सगळ्या नगरसेवकांची जी ओळख असते ती सगळी जाणून घेतली आणि पूर्ण प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे। आता यामध्ये किती नगरसेवक आहे हे आता आपण जे भाजपचे आहे त्यांना विचार, किती जणांचा गट झाला आणि काय नाव दिलं आहे? शहर सुधार आघाडीतर्फे हा गट 44 जणांचा आम्ही स्थापनेसाठी इथे दिला होता। आधी त्याचं व्हेरिफिकेशन करून आज रोजी सर्व 44 जण इथे हजर राहून गट स्थापित झालेला आहे। कोणत्या कोणत्या पक्षाचे आहे? इथे मुख्यतः भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट व शिंदे सेनाचे आहे आणि एक अपक्ष म्हणून आहेत आघाडीचे। किती झाले आता? टोटल 44 आघाडीमध्ये सामीलचं आम्ही केलं होतं, ते पूर्ण 100% 44 लोक आलेले आहेत आणि त्यांचा गट स्थापन झालेला आहे। आता महापौर पदाचा मार्ग झाला? 100% महानगरपालिकेमध्ये सत्ता बसणारच होती आणि 44 लोक मिळून तो जो गट आधी स्थापन केला होता आणि आम्ही जो अर्ज भरलेला होता तो अर्ज महापौरासाठी उपमहापौरांसाठी 100% लागू झालेला आहे। आकांक्षा, भाजपने पूर्ण दावा केला जे 44 जणांचा गट होता तो स्थापन झालेला आहे, त्याला अधिकृत आता मान्यता मिळालेली आहे आणि आता अकोल्याचा महापौर हा भाजप आणि जी आघाडी केलेली आहे ज्याला शहर सुधार आघाडी नाव दिलेले त्याचा महापौर बसणार असा दावा आता भाजपने केलेला आहे। आकांक्षा, नक्कीच धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।